राम जय जय राम। सगळ्या जॉईन झालेल्या सगळ्या मंडळींचं स्वागत आहे। सगळ्यांना अभिवादन। प्रभू रामचंद्रांना अभिवादन पण करूया, हनुमंतांना अभिवादन करूया आणि आजच्या या प्रवचनाला सुरुवात करूया। काल आपण प्रवचनाची सुरुवात केली आणि कालच्या भागामध्ये आपण असं पाहिलं होतं की या रामरक्षेची सुरुवात कशी झालेली आहे। या रामरक्षेची सुरुवात अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी असं आपण काल बघितलं आणि ते बघता बघता आपण पुढे येऊन पोहोचलो होतो की या रामरक्षा स्तोत्र हे संपूर्ण स्तोत्र मिळून एक मंत्र आहे, हे आपण काल ऐकलं। त्याच्यानंतर या स्तोत्र मंत्राचे ऋषी आहेत बुधकौशिक ऋषी आहेत। या स्तोत्राची देवता आहे रामचंद्र। या स्तोत्राचा छंद आहे अनुष्टुप छंद। या स्तोत्रामधली शक्ती आहे सीता शक्ती ही, आणि या स्तोत्राचं कीलक आहे श्रीमत हनुमान कीलकम। तर आपण काल पाहिलं की कीलक म्हणजे काय, तर कीलक या शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्या विशिष्ट कार्यासाठी एखादं यंत्र जर का आपल्याला सुरू करायचं असेल, गाडी सुरू करायची आहे तर त्याला चावी लावावी लागते। एखादं कुलूप उघडायचं असेल तर त्याला किल्ली लावावी लागते, आणि मग एखाद्या छोट्याशा किल्लीनी खूप मोठं कुलूप उघडतं किंवा एखाद्या छोट्याशा किल्लीनी एखादं मोठं यंत्र सुरू होतं। आणि मी काल उदाहरण दिलं होतं की आपल्या मोबाईलचं आपल्याला उदाहरण दिलं होतं की एखादा जर का आपल्याला मोबाईल सुरू करायचा असेल तर त्याचा पासवर्ड आपल्याला माहिती असायला पाहिजे। तर तो पासवर्ड जर का आपण योग्य टाकला तरच त्या मोबाईलची सुरुवात होते किंवा तो मोबाईल चालू होतो। पण पासवर्ड जर का आपल्याकडे नसेल तर मोबाईल, लॅपटॉप हे यातलं काहीही चालू होणार नाही। मग हा पासवर्ड आपण वापरतो म्हणजेच काय आहे, तर तो या कीलकासारखा काम करतो। तो मोबाईल उघडण्याकरता जो पासवर्ड वापरला जातो ते त्याचं कीलक आहे। तसं हे जे बटन असतं, ही जी किल्ली असते, यालाच कीलक म्हटलेलं आहे। म्हणजेच या मंत्राच्या बाबतीमध्ये त्या मंत्राची सुद्धा कीलक ही त्याची कळ असते, आणि ज्या कळीनी किंवा ज्या किल्लीनी तो मंत्र उघडला जातो, म्हणजे मंत्र उघडणं म्हणजे काय, तर त्या मंत्रामध्ये असलेली शक्ती प्रकट होणं किंवा त्या मंत्राचं योग्य आपल्याला फल मिळणं, हे जे काही सगळं आहे ते त्या कीलकावरती अवलंबून आहे। म्हणून मंत्र उघडला जातो म्हणजेच तो सिद्ध होतो आणि तो आपल्या कार्यासाठी सिद्ध होतो। आणि थोडक्यात हा कीलक म्हटलं, आपण कीलकाचा उच्चार केला की तो त्या मंत्राचा पासवर्ड प्रमाणे काम करून तो त्या मंत्राला अनलॉक करून पुढील कार्य करण्याकरता तो सिद्ध करतो। आता शास्त्रीय परिभाषेत कीलक म्हणजे काय मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला। म्हणून या संपूर्ण स्तोत्राचं कीलक काय आहे, तर श्रीमत हनुमान कीलकम। म्हणजेच प्रत्यक्ष हनुमंत या स्तोत्राचे कीलकासारखे काम करतात। म्हणजे या स्तोत्राचं आपल्याला योग्य जर का फल पाहिजे असेल आणि योग्य शक्ती जर का आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला हनुमंताचं स्मरण हे करावंच लागेल। जर का आपण हनुमंताचं स्मरण केलं नाही तर आपल्याला ही रामरक्षा इच्छित फल देणार नाही, देऊ शकणार नाही। म्हणून या हनुमंताला प्रणाम करून, या हनुमंताला वंदन करून, या हनुमंताचं स्मरण करूनच आपण या स्तोत्राची सुरुवात करत असतो। म्हणून म्हटलंय की श्रीमद हनुमान कीलकम। म्हणून या स्तोत्राच्या सुरुवातीलाच या हनुमंताची स्तुती किंवा प्रार्थना केली जाते। आता कोणताही मंत्र जो काही आहे, हा मंत्र
आपल्याला एकदम फलद्रूप होत नाही. समजा आम्ही बाजारातनं रामरक्षेचं पुस्तक आणलं, भीमरूपीचं पुस्तक आणलं आणि आम्ही लागलो म्हणायला ते, आणि आम्ही त्या पुस्तकामध्ये वाचून ते म्हटलं, तर आम्हाला ते लगेच फलद्रूप होईल का हो? लगेच त्याचं फल मिळेल का? तर असं मात्र मुळीच नाही. ते पुस्तक घरी आणल्यानंतर ते स्तोत्र आपण काही काळ जप केल्याशिवाय ते सिद्ध होत नाही. सिद्ध या शब्दाचा अर्थ असा आहे की ते आपल्या कार्याकरता सिद्ध होत नाही, म्हणजेच त्याची शक्ती त्या मंत्रातली प्रगट होत नाही. जेव्हा ते स्तोत्र आपण सातत्याने त्याचा जप करतो तेव्हा ते स्तोत्र, तो मंत्र सिद्ध होत असतो. सिद्ध कशाकरता होत असतो? तर सिद्ध हा आपल्या कार्याकरता सिद्ध होत असतो. म्हणून हा मंत्र सिद्ध म्हणजेच थोडक्यात तुम्हाला सांगायचं जर का झालं ना, तर सज्ज करणं खूप आवश्यक आहे. कोणताही मंत्र आपल्या कार्याकरता सज्ज होणं, त्याच्या जपानीच ते कार्य होतं, आणि तो सज्ज होणं म्हणजे सिद्ध होणं. तर अशा प्रकारे मंत्र सिद्ध करणं म्हणजे सज्ज करणं, आणि मग त्या मंत्राला कार्यसिद्धीचा आदेश त्या मंत्रात असलेल्या देवतेकडनं मिळतो, आणि तो आदेश मिळाल्यानंतर तो आदेश घेऊन तो मंत्र आपलं कार्य सिद्ध करतो. म्हणून त्या स्तोत्राचं उच्चारण करत असताना त्या देवतेचेही स्मरण होणं आवश्यक आहे. हा मंत्र आपण म्हणतोय, परंतु तो मंत्र कोणाचा आहे, कोणाची स्तुती या मंत्रामध्ये आलेली आहे, याचा उच्चार होणं खूप आवश्यक आहे. म्हणून ही रामरक्षा सिद्ध करण्यासाठी त्याचं अनुष्ठान पठण करावं लागतं, आणि ते पठण केल्यानंतर ते सिद्ध होतं, आणि ते सिद्ध झाल्यानंतरच आपल्याला इच्छित फल ते देत असतं, असं शास्त्र वचन आहे. आणि म्हणून याचा सिद्ध करण्याचा विधी मी आपल्याला काल सांगितला थोडक्यामध्ये, की चैत्र महिना किंवा अश्विन महिना, या अश्विन महिन्यामध्ये पण नवरात्र असतं, चैत्र महिन्यामध्ये पण नवरात्र असतं. तर हे 2 महिने विशेष, किंवा कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत, अर्थातच अश्विन प्रतिपदा ते अश्विन नवमी, चैत्र प्रतिपदा ते चैत्र नवमी, किंवा कोणत्याही मराठी महिन्यातली शुक्ल प्रतिपदा ते नवमी, हा काळ या रामरक्षा स्तोत्राला सिद्ध करण्याचा काळ सांगितलेला आहे. अर्थातच शारदीय नवरात्रामध्ये पण आपण हे रामरक्षा स्तोत्र सिद्ध करू शकतो, त्या 9 दिवसाच्या नवरात्रामध्ये. अर्थातच या 9 दिवसामध्ये दररोज या स्तोत्राचं पारायण करणं सांगितलेलं आहे. समजा हे रामरक्षा स्तोत्र आम्हाला सिद्ध करायचंय, तर या 9 दिवसामध्ये दररोज कमीत कमी 11 वेळेला किंवा 13 वेळेला संख्या ठरवून घेऊन रोज तेवढ्या वेळेला ते स्तोत्र जर का म्हटलं 9 दिवस, तर ते स्तोत्र अर्थातच सिद्ध होतं. सिद्ध होतं याचा अर्थ सज्ज होतं. त्या स्तोत्राचं फल मिळण्यास किंवा ते फल द्यायला ते स्तोत्र समर्थ होतं. म्हणून हे सिद्ध करत असताना काल मला मेसेज आला होता कालच्या प्रवचनानंतर आज सकाळी, की गुरुजी आम्ही रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आहे, पण ती कुठपासून कुठपर्यंत म्हणायची? तर त्याचं उत्तर असं आहे की चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम या श्लोकापासून ते राम नाम वरानने किंवा राम रामेती रामेती या श्लोकापर्यंत हे स्तोत्र म्हणायचं. आणि त्यानंतर हे स्तोत्र 11 वेळेला म्हणून झाल्यानंतर इति श्री बुधकौशिक विरचितम रामरक्षा स्तोत्रम संपूर्णम अशा पद्धतीने 11 पारायण करावीत रोज. असे 9 दिवस केल्यानंतर ते स्तोत्र समाप्त झाल्यानंतर दररोज स्तोत्र म्हणून झालं की मारुतीची प्रार्थना करावी, मारुतीला नमस्कार करावा, मारुतीरायांचं स्मरण करावं, कारण ते क्रमप्राप्त आहे. कारण श्रीमद हनुमान कीलकम म्हणून सांगितलेलं आहे. मग मारुतीचं जर का स्मरण नाही केलं आपण, तर हे स्तोत्र आपल्याला सिद्ध कसं होणार, आपल्याला ते फल कसं देणार? म्हणून मारुतीचं स्मरण करणं हे खूप आवश्यक आहे. अशा प्रकारे 9 दिवसामध्ये आपल्याला ही रामरक्षा सिद्ध करता येते, सज्ज करता येते, आपल्याला त्याच्यापासून फलप्राप्ती होऊ शकते.
मग हा रामरक्षा स्तोत्राचा जप, मंत्र जप कोणाही साठी करायचा जर का झाला तर या रामचंद्र यांची कृपा प्राप्त करण्या, किंवा आम्हाला याचा वापर काही करायचा नाहीये पण आम्हाला प्रभू रामचंद्रांची कृपा पाहिजे असं जरी एखाद्याची कामना असेल तरी सुद्धा हे स्तोत्र सिद्ध आपल्याला करणं आवश्यकच आहे। जर का रामचंद्रांची कृपा व्हावी असा जरी हेतू असेल तरी हे स्तोत्र सिद्ध झाल्यानंतर जर का आपण ते रोज म्हणत गेलो तर निश्चितपणे आपल्याला या स्तोत्राच्या प्रभावाने रामचंद्रांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही। कारण याच्यामध्ये बघा सुरुवातीलाच शब्द येतो, श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग। अर्थातच या रामचंद्रांची कृपा होणं, या रामचंद्रांचा आशीर्वाद लाभणं हेच उद्दिष्ट ठेवून आपण या रामरक्षेचा जप करू शकतो। आणि खरं जर का बघितलं ना तर त्या मंत्रामध्ये असलेल्या देवतांचीच कृपा आपल्यावरती होणं हेच खरं त्या स्तोत्राचं फलित आहे। कारण शेवटी मंत्र काम करतो म्हणजे काय, एखादा मनुष्य आजारी आहे आणि त्याला तुम्ही भस्म हातामध्ये घेतलं, रामरक्षा म्हटली आणि त्या आजारी माणसाला ते भस्म लावलं आपण, तर ते भस्म त्याला लावल्यानंतर त्याचा जर का आजार बरा होऊ लागला तर त्या ठिकाणी कार्य कोणी केलं तर त्या मंत्राने कार्य केलं नाही, तर त्या मंत्राची जी देवता आहे त्या देवतेने ते कार्य केलेलं आहे। कारण सगळ्या देवता ज्या आहेत या मंत्राधीन आहेत। मंत्र म्हटला की ती देवता कार्यरत होते आणि त्या मंत्राच्या द्वारा ती त्या ठिकाणी आपल्याला फल देत असते। म्हणून या रामरक्षेचं उद्दिष्ट आणि बीज मुळामध्ये रामांची कृपा प्राप्त होणं हेच आहे। आणि एकदा त्यांची जर का कृपा आपल्यावरती झाली तर पुन्हा आपल्याला काहीही मागायचं शिल्लकच राहत नाही। एकदा प्रभू कृपावंत झाले की आपोआपच आपदामपहर्तारम दातारम सर्व संपदाम, आपोआपच आपल्याला सगळ्या आपल्या आपदा, संकट यांचा नाश होतो। विपदा यापासून आपल्याला भक्तांना श्री रामचंद्र हे सुखरूप बाहेरच काढतात। हे त्यांचं ब्रीद आहे, भक्तांचं तारण करणं हे त्यांचं ब्रीद आहे। आणि म्हणूनच प्रभूंची तशी ख्याती आहे की ते आपल्या ब्रीदाच्या रक्षणार्थ काहीही करू शकतात। आणि म्हणून त्यामुळे कोणतीही चिंता जी काही आहे ती रामांवर सोडून द्यावी आणि केवळ रामांची कृपा माझ्यावरती व्हावी या हेतूने स्तोत्र म्हणणं हे जास्ती श्रेष्ठ आहे। मग या एखाद्या हेतूने जरी आपण एखादं ते रामरक्षा स्तोत्र म्हणू लागलो तरी सुद्धा आपल्याला त्याचं फल मिळाल्याशिवाय राहत नाही, पण ते सिद्ध करावं लागेल। श्रीराम जय राम, जय जय राम। आता या स्तोत्राचा सगळा भावार्थ सुरुवातीला आपण पाहिला। अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य पासून श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः हे इथपर्यंत आपण बघितलं। याच्यानंतर या रामरक्षेमध्ये एक महत्त्वाचा भाग येतो। या संपूर्ण स्तोत्राची अधिष्ठात्री देवता ही प्रभू रामचंद्र आहे आणि त्या प्रभू रामचंद्रांचं ध्यान या स्तोत्राच्या सुरुवातीला येतं। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपदमासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मंडलं रामचंद्रम इति ध्यानम। हे ध्यान म्हणतो आपण आणि मग पुढे चरितम रघुनाथस्य पासून रामरक्षा सुरू होते। कोणत्याही स्तोत्राचा जप करण्यापूर्वी, कोणत्याही मंत्राचा जप करण्यापूर्वी त्या स्तोत्रामध्ये किंवा त्या मंत्रांमध्ये असलेली जी देवता आहे त्या देवतेचं ध्यान करणं अत्यंत आवश्यक आहे। मनोमन ध्यान करणं, त्याला डोळ्यासमोर आठवणं आणि त्याला नमस्कार करणं आणि मग त्याचं स्तोत्र पठण करणं हे अत्यंत आवश्यक आहे। कारण शास्त्राने तसाच मार्ग आपल्याला सांगितलेला आहे।
या ध्यानामध्ये असं सांगितलेलं आहे, ध्याये दाजानुबाहू. म्हणून जे स्तोत्र आपण म्हणणार आहोत त्या स्तोत्र त्याचं ध्यान करणार आहोत, त्या प्रभूंचं रूप कसं आहे, स्वरूप कसं आहे, याची कल्पना आपल्याला या ध्यानामधून येते. हे ऋषीवर्य बुधकौशिक ऋषी प्रभू रामचंद्र कसे आहेत याची कल्पनाच आपल्याला जणू काही देत आहेत. ही रामरक्षा प्रत्यक्ष भगवान शंकरांनी कथित केलेली आहे. म्हणजे या स्तोत्राचे साक्षीदार कोण आहेत तर प्रत्यक्ष भगवान महादेव शिवशंकर या स्तोत्राचे साक्षी आहेत. पण तरी सुद्धा हे साक्षी जरी असले तरी मनामध्ये अशी एक शंका येते की निर्गुण आणि निराकार ईश्वराच्या या सगुण साकार रूपाला तरी आम्ही का भजायचं, असं एक काही वेदांती लोकांना वाटू शकतं. कारण त्याचं कारण असं आहे की कोणत्याही गोष्टीची कल्पना करता येते, पण बघा कोणत्याही गोष्टीची जरी कल्पना करता आली तरी आपल्याला आईची कल्पना करता येत नाही. कारण आईची कल्पना करून उपयोग नाही, आई प्रत्यक्ष असावीच लागते. आपल्या संस्कृतीमध्ये जे काही 3 मुख्य वंदन करण्याची जी स्थानं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये पहिला आपला संस्कार पीठ किंवा वंदन करण्याचं स्थान हे मातृदेवो भव म्हणून सांगितलेलं आहे. मग पितृदेवो भव, मग आचार्य देवो भव, अशी आपली संस्कृती आहे. सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार आपल्या मातेला. पण मातेची कल्पना करून कसं चालेल, प्रत्यक्ष असावीच लागते ती माता आणि तिच्या प्रेमाचा अनुभव हा यावाच लागतो, तरच तिच्या प्रेमाची साक्ष पटते. मग इथे जर का विचार केला या स्तोत्राचा तर संपूर्ण विश्वाची जननी असलेल्या त्या ईश्वराला ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलंय आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी केलेल्या गुण आणि रूप वर्णनावरून आपल्याला नक्कीच विश्वास ठेवून पुढे आपल्याला जायला पाहिजे आणि आपण पुढे जाऊ शकतो. कारण का तर त्या ईश्वराला त्या ऋषींनी पाहिलेला आहे, तो कसा दिसतो हे अनुभवलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून आपण पुढे जात असतो. एका सिनेमामध्ये मी असं एक दृश्य पाहिलेलं आठवतंय, मराठी सिनेमामध्ये, मला तो सिनेमा आठवत नाहीये, परंतु त्याच्यामध्ये एका मुलाने आपल्या आईला पाहिलेलं नसतं. त्याचा जन्म झाल्यानंतरच आई स्वर्गवासी झालेली असते, देवाघरी गेलेली असते आणि तो मुलगा त्या आईच्या भावाला म्हणजेच आपल्या मामाला विचारतो, अरे माझी आई कशी दिसत होती रे, ती काय बोलत होती रे, असं त्या आईनं पाहिल्याला मुलगा आपल्या मामाला प्रश्न विचारत होता आणि तो भातचा प्रश्न करतो आहे. आणि मग तो मामा स्वतःच्या बहिणीचंच म्हणजे त्या मुलाच्या आईचं वर्णन असं अद्भुत तऱ्हेने त्या सिनेमामध्ये करताना दाखवलेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर त्या वर्णनावरनं त्या मुलाच्याही डोळ्यामधनं असं अश्रू येऊ लागतात. त्याला त्या वर्णनावरनं कल्पना येते की माझी आई कशी असेल, हा मामा तर वर्णन करतोय अशी माझी आई आहे. आणि या दृष्टीने म्हणूनच तीच कल्पना आपल्याला, आपण प्रत्यक्ष ईश्वराला पाहिलेलं नाहीये, परंतु ज्यांनी ईश्वराला पाहिलेला आहे तो ईश्वर कसा दिसतो हे त्यांनी या ध्यानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या ध्यानावर विश्वास ठेवून त्या ध्यानाप्रमाणे आपणही त्या ईश्वराची, त्या प्रभू रामचंद्राची कल्पना करून आपण त्या ऋषींच्या मार्गदर्शनाने आपण पुढे गेलं पाहिजे. ऋषीवर पुढे असं म्हणतात की आपण ज्याचं ध्यान करणार आहोत ते रामचंद्र कसे आहे तो, तर पहिली गोष्ट म्हणजे ध्यायेत अजानबाहुम. अजानुबाहू असे ते राम आहेत. अजानुबाहू याचा अर्थ काय की याचा अर्थ त्या रामांचे हात आपल्या अंगुलीसह मनगटापासूनचा पुढचा भाग गुडघ्याला टेकतो आहे, असे अजानुबाहू. आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. स्वामी समर्थ पण अजानुबाहू आहेत बरं.
आणि प्रभू रामचंद्र पण ध्यायेदाजानुबाहुम, पहिल्यांदा रामांच्या हाताचंच वर्णन केलेलं आहे. आणि रामांचे हात कसे आहेत तर अजानुभाऊ आहेत, म्हणजे गुडघ्याच्या खालपर्यंत त्यांचा हात आलेला आहे. इतका मोठे त्यांचे लांब असे हात आहेत. थोडक्यात गुडघ्याला मनगटाचा भाग टेकतो आहे, असा ज्याचा हात टेकतो त्याला अजानुबाहू असं म्हणतात. आणि अजानुबाहू ज्यांचे हात आहेत आणि ध्यायेदाजानुबाहुम, दुसरं शब्द तिथे आला, धृत शर धनुषम बद्ध पद्मासनस्थम, म्हणजे ज्यांनी शर आणि धनुष्य अर्थात बाण आणि धनुष्य हे धारण केलेलं आहे. आणि असे जे राम जे पद्मासनात बसलेले आहेत, अशा रामांचं या ठिकाणी ध्यान आलेलं आहे. आपल्या या हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये असं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं की एकही देव आपला शस्त्र विरहित नाहीये. प्रत्येक देवाच्या हातामध्ये काही ना काहीतरी शस्त्र आहेच. गणपती म्हटला तरी त्याच्या हातामध्ये अंकुश आहे, पाश आहे. त्याच्यानंतर राम म्हटले की त्यांच्या हातात धनुष्य आहे. विष्णू म्हटले की त्यांच्या हातात गदा आहे, चक्र आहे. असे प्रत्येक, शंकर म्हटलं की त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. एकही देवता शस्त्राशिवाय आपल्याकडे नाही. देवीचं वर्णन तर देवीने 18 हाताचं रूप घेतलं आणि 18च्या 18 हातामध्ये तिच्या प्रत्येक हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयुध आहेत असं वर्णन सप्तशतीमध्ये आलेलं आहे. म्हणून एकही देव आपला शस्त्ररहित नाही, कारण भक्तांचं रक्षण करणं, त्या रक्षणाकरता आणि दुष्टांचं निर्दालन करणं याकरता भगवंताने आपल्या हातामध्ये शस्त्र घेतलेले आहेत. म्हणून परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम असं या भगवंताचं ब्रीद वाक्य आहे. साधू संतांचं रक्षण करणं आणि दुष्टांचं निर्दालन करणं हे भगवंताचं कार्य आहे. म्हणून या जगताची, धर्माची, लोककल्याणाची चिंता वाहणाऱ्या या आणि आपल्या भक्तांचं रक्षण करण्याचं ब्रीद घेतलेल्या भगवंतानी त्यांचं रक्षण करण्याकरता ही अस्त्र धारण केलेली आहेत. ज्याला कोणाचं रक्षण करायचं आहे ना, त्याच्या हातामध्ये शस्त्र असलं पाहिजे. आणखीन एक गोष्ट म्हणजे काय की नुसतं शस्त्र असून चालणार नाही, तर ते शस्त्र कसं चालवायचं, कसं वापरायचं याचंही योग्य ज्ञान असलं पाहिजे. आणि केव्हा शस्त्र बाहेर काढायचं याचंही ज्ञान असलं पाहिजे. नुसतंच शस्त्र हातामध्ये घेतलं, आम्ही बंदूक घेतली हातामध्ये आणि कोणी आमच्यावरती चालून आलं, पण आम्हाला ती बंदूक कशी चालवायची, कसा चाप ओढायचा, कशी गोळी घालायची आपल्याला जर का माहीत नसेल तर त्या बंदुकीचा उपयोग काय आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक व्यक्तीवरती, भक्तांवरती, मानवांवरती कोणतीही वेळ आणि संकट हे काही सांगून थोडी येतं आपल्याला. का आधी मेसेज येतो, का आधी कॉल येतो संकटाचा, मग संकट येतं, असं थोडी होतं. कधी सांगून येत नाही. आणि हे भगवंत नक्कीच जाणतात की संकट कधीही येऊ शकतं आणि त्याच्याकरता आपण सतत 24 तास सज्ज असलेलं पाहिजे. आणि याकरताच कोमलतेची, शांततेची वार्ता करणाऱ्यांसाठी हाती कोमल सुशोभित फूल हाती घेतलेले देव त्याच भक्ताचं रक्षण करण्याकरता दुसऱ्या हातामध्ये शस्त्र धारण करतात. जे सज्जन आहेत, साधू आहेत, त्यांना आशीर्वाद देण्याकरता ते फुलही धारण करतात, आशीर्वादही देतात. तुम्हाला माहिती गणपतीचं वर्णन कसं आलेलं आहे बघा. वरद मूर्तये नमः म्हणून त्या अथर्व शीर्षामध्ये आपण म्हणतो. म्हणजे एका हाताने गणपती बाप्पा सदैव आपल्या भक्तांना आशीर्वाद देतोय. एका हातामध्ये त्यांनी मोदक धरलेला आहे, एका हाताने तो आशीर्वाद देतोय. मात्र दुसरे जे 2 हात आहेत जे वरच्या बाजूला असतात, त्या दोन्ही हातांमध्ये पाश आणि अंकुश हे 2 शस्त्र या गणेशाने धारण केलेली आहेत. म्हणजे तो अभयही देतो. याचाच अर्थ अष्टौ प्रहर हा गणेश किंवा हा भगवंत आपलं रक्षण करत असतो, कारण त्यांचं हे ब्रीद आहे. आणि
म्हणून इथे वर्णन केलं की धृत शरधनुषम बद्ध पद्मासनस्थम. आता प्रभू रामचंद्र जे काही बसलेले आहेत ते कसे बसलेले आहेत, कुठल्या आसनामध्ये बसलेले आहेत, तर बद्ध पद्मासन नावाच्या मुद्रेमध्ये प्रभू रामचंद्र बसलेले आहेत. म्हणजे बघा, ध्याये दाजानुबाहुम धृत शरधनुषम बद्ध पद्मासनस्थम. आणि त्या बद्ध पद्मासन नावाच्या मुद्रेमध्ये ते आसनस्थ झालेले आहेत. आणि मग काय पुढे त्यांच्या वस्त्राचं वर्णन येतं. रामचंद्रांनी कोणतं वस्त्र परिधान केलेलं आहे तिथे येतं पीतम वासो वसानम. पीत म्हणजे पिवळं, वास म्हणजे वस्त्र, पीतम वासो वसानम. आता पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण म्हणतो ना पीतांबर असं म्हणतो ना आपण. तर अंबर या शब्दाचा अर्थ सुद्धा वस्त्रच, म्हणून अंबर या शब्दाने आपण पीतांबर म्हणजे पिवळं वस्त्र हा त्याचा अर्थ आहे. पण लोकांना अंबर म्हणजे वस्त्र हे माहीत नसल्यामुळे लोक दुकानामध्ये सुद्धा आणायला गेल्यानंतर म्हणतात, अहो तो पिवळा पीतांबर द्या ना आम्हाला, असं म्हणतात. खरं म्हणजे पीतांबर म्हणजेच पिवळं वस्त्र. आपण दत्तात्रेयांना दिगंबर असं म्हणतो. दिक म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे वस्त्र. ज्यांनी ह्या सगळ्या आठही दिशा वस्त्र म्हणून स्वतःच्या अंगावरती धारण केलेल्या आहेत ते दिगंबर. म्हणून इथे वर्णन केलं प्रभू रामचंद्रांचं पीतम वासो वसानम. आणि हा पिवळा पितांबर गणपती बाप्पांनी पण नेसलेला आहे बरं. कारण तुम्ही गणपतीच्या आरतीमध्ये आपण त्यांना नेहमी म्हणतो बघा, रत्न खचित खवरा तुझ गौरी कुमारा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बोरा, ऋणजुड तीनू पुरेश्वर, लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र गणपती बाप्पाने सुद्धा नेसलेलं आहे. पिवळा रंग हा अध्यात्माचं प्रतीक म्हणून सांगितलेला आहे. आपल्याकडे प्रत्येक रंगाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. प्रत्येक रंगाला काही ना काहीतरी महत्त्व आपल्या धर्मामध्ये किंवा कर्मकांडामध्ये दिलेलं आहे. म्हणजे शनी म्हटलं की तो काळ्या रंगाचा आहे, त्याला वस्त्र काळं. गुरु म्हटलं नवग्रहांमध्ये की तो पिवळ्या रंगाचं वस्त्र. बुध म्हटलं की हिरव्या रंगाचं वस्त्र. सूर्य म्हटलं की भगव्या रंगाचं वस्त्र. मंगळ म्हटलं की तांबड्या रंगाचं वस्त्र. म्हणजे त्या त्या देवतेला त्या त्या रंगाचं वस्त्र ही आपल्याकडे पूर्णपणे शास्त्रीय अशी संकल्पना आहे. आणि म्हणून पिवळा रंग हा नवग्रहांमध्ये असलेल्या गुरुचा सुद्धा पिवळा रंग आहे. म्हणून गुरुची जर का पीडा असेल तर पिवळ्या रंगाचं वस्त्र दान करावं असं सांगितलेलं आहे. मग पिवळं धान्य कुठलं आहे तर हरभऱ्याची डाळ. मग गुरुची पीडा असेल तर हरभऱ्याची डाळ द्या. म्हणजे मला सांगायचं इथे एवढंच की पीतम वासो वसानम हा पिवळा रंग हा अजून कुठे कुठे येतो तर आपण जी देवाला हळद वाहतो त्या हळदीचा रंग पिवळा आहे. ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्या खंडोबाला हळद उधळली जाते आणि तिथे सुद्धा पिवळे निशाण तुमचे पिवळे नगर असं त्या जेजुरीचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या पिवळ्या रंगाला अत्यंत असं अध्यात्मामध्ये सर्वत्र महत्त्व आहे. आणि ते पिवळं वस्त्र पीतम वासो वसानम नवकमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. आता इथे बघा प्रभू रामचंद्रांच्या हाताचं वर्णन केलं, मग त्यांच्या वस्त्रांचं वर्णन केलं, मग ते कुठल्या मुद्रेमध्ये बसलेले आहेत त्याचं वर्णन केलं. आता एकदम ऋषींचं लक्ष प्रभू रामचंद्रांच्या नेत्राकडे गेलं. आणि कसे आहेत भगवंताचे नेत्र तर त्यांनी त्या श्लोकामध्ये सांगितलं पीतम वासो वसानम नवकमल दल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम. स्पर्धिनेत्रम प्रसन्नम म्हणजे थोडक्यात ज्याचे जे नेत्र आहेत रामचंद्रांचे ते कसे आहेत, ते अत्यंत आकाराने लहान आहेत आणि दिसायला कसे आहेत त्याला वर्णन काय करायचं त्याचं तर नुकत्याच उगवलेल्या कमल पुष्पाच्या पाकळ्यांशी
ज्याची स्पर्धा चाललेली आहे असे रामचंद्रांचे डोळे आहेत. म्हणून इथे म्हटलं की स्पर्धी नेत्रम प्रसन्नम, अत्यंत प्रसन्न असे नेत्र आहेत आणि ते जणू काही नवीन अत्यंत कोमल अशा कमळाच्या पुष्पाच्या पाकळ्यांची ते स्पर्धा करू पाहत आहेत. आणि खरं तर हे उलट आहे, उलट म्हणायला हवं की ज्याच्या नेत्राशी नुकतंच उगवलेलं कमल पुष्प स्पर्धा करत आहे असं म्हणायला पाहिजे वाक्य. पण इथे या श्लोकांप्रमाणे जर का गेलं तर ते तसा अर्थ होतो. तुम्ही आत्ता हा जो अयोध्येला प्रभू रामललाची जी काही स्थापना झालेली आहे, तुम्ही आत्ता सुद्धा त्या व्हिडिओवरती, व्हॉट्सॲपवरती, फेसबुकवरती सगळीकडे जे प्रभू रामचंद्रांचे फोटो आले, सगळीकडे अजूनही येत आहेत रोजच्या रोज. तर प्रत्येक वेळेला अनेक फोटोंच्या खाली आत्ताच्या सुद्धा रामललाची जी प्रतिष्ठित केलेली जी मूर्ती आहे 22 जानेवारीला पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते, त्या मूर्तीच्या चेहऱ्याचं, गालाचं आणि नेत्राचं वर्णन हे सगळीकडे येत होतं व्हॉट्सॲपवर. किती सुंदर डोळे कोरलेले आहेत त्या मूर्तीचे. आणि खरोखरी रामलला म्हणजे बाल रूपामध्ये असलेले ते राम आहेत आणि त्यांचे नेत्र किती सुंदर आहेत. तुम्हाला या नेत्रांची, या श्लोकाची जर का कल्पना यायची असेल ना, तर तुम्ही रामचंद्रांचा आत्ताचा जो अयोध्येतला रामचंद्रांचा जो विग्रह आहे, ती जी प्रभू रामचंद्रांची रामललाची अयोध्येतली मूर्ती आहे, त्या मूर्तीचा चेहरा बघा, त्याचे डोळे बघा आणि मग तुम्हाला ते पटेल की कसे या बुधकौशिक ऋषींनी वर्णन केलेलं आहे. पीतं वासो वसानम नवकमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. आणि मग तुम्हालाही लक्षात येईल की कुठेतरी कमळाच्या पाकळ्या आणि प्रभू रामचंद्रांचे नेत्र जणू काही या कमळाच्या पाकळ्या या नेत्रांची स्पर्धा करतायत किंवा नेत्र त्या पाकळ्यांची स्पर्धा करतायत असं आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या पुढचा शब्द आला स्पर्धी नेत्रम. आणि कसे आहेत डोळे रामांचे? प्रसन्नम, अत्यंत प्रसन्न आहे. माणसाच्या स्वभावाचं वर्णन हे वेगळं सांगावं लागत नाही. एखादी व्यक्ती आपल्या समोर येऊन बसली तर त्याच्याशी संभाषण करताना ही व्यक्ती आपल्याकडे कोणत्या भावाने आलेली आहे, त्याच्या मनात काय विचार चालू आहे हे, किंवा त्याचा स्वभाव कसा असेल, किंवा तो आपल्याशी बोलतोय ते वरवर बोलतोय का खरं मनापासून बोलतोय, हे सगळं कळताना ते त्या माणसाच्या चेहऱ्यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि याहीपेक्षा डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर त्याचे डोळे आपल्याला सांगून जातात की या माणसाचा नक्की हेतू काय आहे आपल्याशी बोलण्याचा. असे आपल्या हृदयाचं नव्हे तर आपल्या मनाचं प्रतिबिंब त्या डोळ्यांमध्ये पडत असतं. आणि त्याच्यावरनं आपल्याला एखादा मनुष्य प्रसन्न आहे, दुःखी आहे, त्रासलेला आहे किंवा आनंदी आहे हे आपल्याला त्या डोळ्यांवरनं कळतं. बघा ना, तुम्ही दुःख झाला तरी सुद्धा आपल्याला दुःखाश्रू येतात, आनंद झाला आनंदाश्रू येतात. पहिला परिणाम आपल्या मनाच्या अवस्थेचा आपल्या नेत्रांवरती होतो. मग इथे या रामचंद्रांचं वर्णन कसं केलेलं आहे? स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. रामांचे डोळे हे अत्यंत प्रसन्न आहेत. का? तर रामांचं मन अत्यंत प्रसन्न आहे. मनाचं प्रतिबिंब त्यांच्या डोळ्यामध्ये आहे. त्यांचं मन, हृदय हे अत्यंत प्रसन्न असल्यामुळे त्यांचे डोळे तसे प्रसन्न दिसत आहेत. आणि कारण थोडक्यात बोलायचं तर मी मन म्हटलं, पण चित्त, हे चित्त प्रसन्न जर का असेल तर डोळे प्रसन्न राहतात. आपल्यालाही कधी जाणवतं की आपलं मन जसं असतं तसे आपले डोळे आपल्याला दिसून येतात. आपल्याला सुद्धा लक्षात येतं की आपल्या चित्तातले भाव डोळ्यामध्ये उमटतात. म्हणून इथे रामचंद्रांचं चित्त प्रसन्न आहे म्हणून इथे वर्णन आलं स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. हा चित्ताचा गुणविशेष, अवस्था जशी असेल तशीच ती त्या चर्येवर किंवा चेहऱ्यावरती किंवा त्या डोळ्यावरती नक्की दिसते. अशी चित्ताची प्रसन्नता ज्यांच्या चेहऱ्यावर झळकते आहे, ज्यांच्या नेत्रामध्ये झळकते आहे, की त्याच्या पुढचं वर्णन येतं वामांकारूढ सीता
मुखकमल मिलल्लोचनम नीरदाभम। याचा अर्थ असा होतो, वामांकारूढ सीता मुखकमल मिलल्लोचन नीरव। वामांकारूढ सीता अर्थात ज्यांच्या डाव्या बाजूला सीता देवी स्थित आहेत, सीता देवी विराजमान आहेत, आणि त्या देवी आता त्या बुधकौशिक ऋषींनी वर्णन करताना त्यांना दिसलं की प्रभू रामचंद्रांच्या डाव्या बाजूला सीतामाई विराजमान झालेल्या आहेत, आणि त्या सीता मातेच्या मुखाकडे जेव्हा त्यांचं लक्ष गेलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्या सीता माता या डाव्या बाजूला बसलेल्या आहेत, आणि एकदा त्यांनी रामांकडे बघितलं आणि एकदा सीतेकडे बघितलं, मातेकडे बघितलं, एकदा रामांकडे बघितलं, तेव्हा त्या कौशिक ऋषींच्या असं लक्षात आलं की अरे हे असं आहे की या सीता मातेच्या मुखाचं निरीक्षण करणं, अवलोकन करणं, याच्यामध्ये ज्यांचे लोचन गुंतलेले आहेत, ते नेत्र गुंतलेले आहेत, आणि ज्यांची कांती जल भरलेल्या मेघ समान आहे, आणि जे नाना अलंकारांनी सुशोभित आहेत, त्या अलंकारांची प्रभा चहूकडे पसरलेली आहे, आणि जे जटाधारी आहेत, अशा प्रभू रामचंद्रांचं मी ध्यान करतो म्हणून आलेलं आहे। म्हणजे बघा, इथे शब्द आपल्याला लक्षात घेण्यासारखा आहे की वामांकारूढ सीता नेहमी शक्तीची असते, ती देवाच्या शक्ती नेहमी डाव्या बाजूला विराजमान असते। तुम्ही पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर बघायला गेलात, पांडुरंगाचं, तर त्या पांडुरंगांच्या मंदिराच्या डाव्या बाजूला रुक्मिणी मातेचं मंदिर आहे। तुम्ही लक्ष्मी आणि नारायणाचं दर्शन घेतलं तर लक्ष्मी ही विष्णूंच्या डाव्या बाजूला उभी असते। गणपती असे आहेत की गणपतीच्या दोन्ही बाजूला शक्ती उभ्या आहेत, रुद्धी आणि सिद्धी, परंतु ब्रह्मा घ्या किंवा उमामहेश्वर घ्या, यांच्या बाबतीत आपल्याला असं दिसून येईल की वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा। आपल्याकडे शास्त्र असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आपण पती आणि पत्नी एखाद्या देवतेची पूजा करायला आपण बसतो, त्यावेळेला असतं काय की आपण पुरुष पूजेला बसल्यानंतर आपली जी अर्धांगी आहे पत्नी, ती आपल्या हाताला हात लावते आणि आपण पूजा करतो, परंतु ज्या वेळेला आपण पती पत्नी सिंहासनावरती बसतो किंवा आपली काही पूजा होते, त्या वेळेला मात्र ही उजव्या बाजूला बसलेली पत्नी डाव्या बाजूला बसवली जाते आणि मग तुमच्यावरती अभिषेक केला जातो। म्हणून आमच्याकडे पुण्याह वाचन करताना वगैरे आम्ही असा शब्द तिथे म्हणतो, अभिषेके पत्नी वामतः। अभिषेकाच्या वेळेला पत्नी पुरुषाच्या डाव्या बाजूला पाहिजे, पण मात्र पूजा करताना पत्नी ही उजव्या हातालाच पाहिजे आणि तिने हाताला हात लावला पाहिजे। सिंहासनावरता लग्न लागलं, शुभमंगल सावधान झालं, तदेव लग्नम झालं आणि वधू आणि वरांना बसवायचं स्टेजवर, तर स्टेजवरती जेव्हा ते वधू आणि वर बसतील तेव्हा त्या वराच्या डाव्या बाजूला वधूनी बसलं पाहिजे, स्टेजवर सुद्धा वराच्या डाव्या बाजूला वधू बसली पाहिजे, असं सर्वसाधारणपणे संकेत सांगितलेला आहे। पण जेव्हा पती आणि पत्नी पूजा करत असतील त्यावेळे मात्र पत्नी कायम उजव्या बाजूला असते आणि ज्या वेळेला ते सिंहासनावरती वगैरे बसतात त्यावेळेला मात्र पत्नी डाव्या बाजूला असते। आपल्याकडच्या गाड्या सुद्धा सगळ्या तशाच आहेत। जेव्हा पतीच्या गाडीतून पत्नी जेव्हा प्रवास करते तेव्हा पती चालवत असतो, त्याच्या डाव्या बाजूला पत्नी बसलेली असते। म्हणजे तो प्रवास आणि सिंहासन या दोन्ही गोष्टींचा नियम त्या गाडीमध्ये पाळला जातो। तुम्ही अमेरिकेत जर का गेलात तर हे उलटं होतं, वामांगे रखमाई दिसे दिव्य शोभा होत नाही। तर मला काय म्हणायचं आहे की इथे वामांकारूढ सीता मुखकमल मिलल लोचन नीरदाभम, त्या सीतामाई त्यांच्या डाव्या बाजूला बसलेल्या आहेत आणि त्या सीता मातेच्या मुखाचं अवलोकन करण्यामध्ये, निरीक्षण करण्यामध्ये या रामचंद्रांचे नेत्र गुंतलेले आहेत। अर्थातच लोचन नीरदावम
नाना अलंकार दीप्तं ददत मुरुजटा मंडनम रामचंद्रम. अक्षरशः आकाशात जे काही पाण्याने भरलेले ढग असतात त्याचा एक वेगळा रंग असतो बघा. त्या रंगाप्रमाणे ज्यांची कांती आहे आणि ज्यांनी अनेक अलंकार धारण केलेले आहेत आणि त्या अलंकारांनी प्रभू रामचंद्र अत्यंत सुशोभित दिसत आहेत. आणि त्यांच्या अलंकार सुद्धा रत्नजडित सुवर्णाचे अलंकार, या अलंकारांची सुद्धा प्रभा सगळीकडे पसरलेली आहे. आणि जे जटाधारी आहेत अशा प्रभू रामचंद्रांचं मी ध्यान करतो आणि त्या रामचंद्रांच्या कृपेसाठी मी मन माझं एकाग्र करतो. असं हे ध्यान आहे. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपदमासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मंडलं रामचंद्रम इति ध्यानम. अशा या प्रभू रामचंद्रांचं ध्यान आपण करणार आहोत. आणि हे ध्यान इति ध्यानम असं गुणवर्णन झाल्यानंतर ऋषी आपल्याला म्हणतात इति ध्यानम, अशा गुणवर्णनांनी युक्त असे श्रीराम यांचं ध्यान आता आपण केलं. म्हणजेच अशा प्रकारचे ध्यान लावून ती मूर्ती आता नजरेसमोर ठेवा. आणि ती मूर्ती आपल्या नजरेसमोर आलेलीच असेल तर त्यांच्या मूर्तीला डोळ्यासमोर ठेवून स्तोत्र आणि मंत्राला आता आपण सुरुवात करूया. होतं काय की एकदा ध्यान सुरू म्हणून झालं की त्या ध्यानाकडे आपलं लक्षच राहत नाही की आपल्याला डोळ्यासमोर कोण ठेवायचं आहे, कोणासाठी हे स्तोत्र म्हणायचं आहे, तो देव कसा आहे, ते रामचंद्र कसे आहेत हे आपल्याला जिथपर्यंत समजत नाही किंवा संपूर्ण स्तोत्र होई तोपर्यंत बुधकौशिक ऋषींना अशी अपेक्षा आहे की अरे तू जे ध्यान केलेले आहेस ना त्या ध्यानाप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं स्वरूप संपूर्ण स्तोत्र पाठ होई तोपर्यंत तुझ्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. त्यांना डोळ्यासमोर ठेवून तू हे स्तोत्र म्हटलं पाहिजेस असं या स्तोत्रामध्ये त्यांना अभिप्रेत असल्यामुळे म्हणून त्यांनी या स्तोत्राच्या सुरुवातीला हे ध्यान दिलेलं आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. या रामरक्षेचा बघा पहिला एक भाग झाला. ऋषी कोण आहेत, देवता कोण आहे, छंद काय आहे, कोणाकरता म्हणणार आहे याचा थोडक्यात आपण विनियोग पाहिला. तो विनियोग झाल्यानंतर या रामरक्षेमध्ये असलेलं प्रभू रामचंद्रांचं ध्यान पाहिलं. त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेतली. आता प्रत्यक्ष या स्तोत्राला बुधकौशिक ऋषी प्रारंभ करतात, सुरुवात करतात. आणि पहिलाच श्लोक या रामरक्षेमधला असा येतो. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्. आणि त्याच्या पुढेही परत ध्यान येतं. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुटमंडितं सासितूण धनुर्बाण पाणिन्नक्तञ्चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुम्. प्रभू रामचंद्रांचं ध्यान केल्यानंतर त्यांच्या रूपाबद्दल आपल्याला सांगून झाल्यानंतर बुधकौशिक ऋषीवर या प्रभूंच्या बाकीच्या गुणांच्या वर्णनाकडे वळवतात, आपल्याला घेऊन जातात आणि म्हणतात कोणत्याही व्यक्तीची ओळख त्या व्यक्तीचं चरित्र सांगतं. आणि इथे
चरित्र हे त्या व्यक्तीच्या अंगाचे गुणधर्म सांगतं आणि त्याचा समाजाप्रती जनमानसाप्रती त्याचा व्यवहार कसा आहे, जनसामान्यांच्या मनात त्याची सत्यप्रियता, जनसामान्यांना वाटणारा त्यांचा आधार, या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे माणसाचं खऱ्या अर्थाने ध्यान असतं, त्या माणसाची खरी ओळख असते. म्हणून ऋषीवर या सगळ्या गुणवर्णनाकडे आपल्याला वळवतात की त्या व्यक्तीची ओळख म्हणजे प्रभू रामचंद्रांची पूर्ण ओळख आपल्याला पुढच्या या 2-3 श्लोकांमध्ये ते आपल्याला करून देतात. त्यांचं चरित्र काय आहे, त्यांचे गुणधर्म काय आहेत, समाजाप्रती जनमानसाप्रती त्यांचा व्यवहार कसा आहे आणि त्यांच्या मनात त्यांची सत्यप्रतिभा, जनसामान्यांना वाटणारा त्यांचा आधार कसा आहे, याच्याविषयी आपल्याला ते मार्गदर्शन करतात. आणि ज्यांना खरोखरी ध्यान करायचं आहे, ज्यांना स्तोत्र म्हणायचं आहे, त्या देवतेचं हे सगळं माहिती असणं हे केव्हाही आवश्यकच आहे. कारण त्या व्यक्तिगत चरित्र हे सर्वोत्तम ज्याचं आहे, अशी व्यक्ती समाजामध्ये राहत असताना, जीवन जगत असताना, सार्वजनिक जीवनामध्ये आदर्श, त्याच्यानं आदर्श मूल्य, नीती यांचा परिपाठ स्थापित करू शकते. अशा या मापन श्रेणीवर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या चरित्राविषयी सांगताना श्री बुधकौशिक ऋषी या चरित्राच्या प्रभावाची कल्पना आपल्याला देताना म्हणतात की प्रभूंचं चरित्र किती काळ व्याप्त राहील, याचा प्रभाव किती काळ राहील, हे सांगताना म्हणतात ह्या रघुनायकांच्या चरित्राचा विस्तार, प्रभाव शतकोटीपर्यंत राहील असं आपल्याला सांगतात. म्हणजे रामायण हे सर्व भाषांमध्ये भारतामध्ये आपल्या लिहिलं गेलेलं आहे, परदेशातही रामायण लिहिलं गेलेलं आहे. आणि असं हे प्रभू रामचंद्रांचं जे काही चरित्र आहे याचा प्रभाव किती राहणार आहे, शतकोटी प्रविस्तरम, शतकोटी वर्षपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे. बुधकौशिक ऋषी या चरित्राच्या प्रभावाची कल्पना आपल्याला देत आहेत की याचं चरित्र इतक्या काळ व्याप्त राहील. याचा थोडा अर्थ आपण जर का नीट बघितला, जर का याच्यात खोलवर गेलो तर सर्व युगांची कालगणना जर का आपण एकत्र केली तर ती एकंदरीत 43,20,000 वर्ष ही येते. म्हणजे शतकोटी वर्ष म्हणजे किती युग, किती महायुग या श्रीरामचरित्राचा प्रभाव राहणार आहे हे आपल्या याच्यावरून लक्षात येईल. जसं त्या विठ्ठलांच्या आरतीमध्ये म्हटलेलं आहे बघा, युगे 28 विटेवरी उभा, वामांगे रखमाई दिसे दिव्य शोभा. म्हणून रामचंद्रांचा प्रभाव राहील हे आपल्याला याच्यावरनं लक्षात येतं की ऋषींच्या मुखातून प्रत्यक्ष भगवान श्री शंकरांचे वचनाचे बोल हे आहेत. आणि हे स्वतः शंकरच सांगतायत, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसाम महापातकनाशनम. या महान चरित्रामध्ये एक एक अक्षर, या संपूर्ण चरित्रातलं एक एक अक्षर हे इतकं पुण्यकारक आहे, इतकं प्रभावी आहे की त्या एकेका अक्षराच्या वलय प्रभावाने साधी पातक नाही, महापातक नाशनम असं म्हटलेलं आहे. अहो किरकोळ तर काय, साधा रोग बरा होईलच, पण महारोग तसं साधं पाप, महापाप, महापातक नाशनम. म्हणजेच महत्तम पापी जरी एखादा मनुष्य असेल, असा मानव, असा जीव, यांनी जर का हे रामरक्षा स्तोत्र जर का म्हटलं, पठण केलं, तर अशा जीवाला सुद्धा तारण्याचं कार्य या प्रत्येक अक्षरामध्ये आहे अशी
ग्वाही देत आहेत, अशी खात्री देत आहेत आपल्याला बुधकौशिक ऋषी. याला तारण्याचं नामप्रभाव आहे. कारण अक्षर कुठून, अक्षर जोडून नाम, आणि नाम जपता 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 महापुण्य, हे सहज साध्य समीकरण आहे. असाच याचा मतितार्थ होतो. याचा सर्वात मोठं जर का उदाहरण आपण बघितलं तर वाल्या कोळीचं आपण उदाहरण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अक्षरशः लुटारूचं परिवर्तन महर्षी वाल्मिकींमध्ये होणं हा या नामाचा प्रभाव आहे. सर्वात मोठा दृष्टांत आहे की त्या वाल्या कोळ्याला उद्धार होण्याकरता केवळ राम या शब्दाचा उपदेश केल्यानंतर, या मंत्राचा उपदेश केल्यानंतर, या राम नामाचा जप करून करून वाल्याचा पुढे वाल्मिकी झाला, वाल्मिकी मुनी झाले. इतकं हे नाम पावन आहे आणि याचं वर्णन इतकं शुद्ध सात्विक आहे की त्याच्या नुसत्या ऐकण्याने किंवा श्रवणाने सुद्धा अलौकिक कार्य सिद्ध होतात. आपल्याला नाम म्हणता आलं नाही तरी चालेल, एखादा म्हणतोय रामरक्षाता, आपण नुसती ऐकली तरी सुद्धा आपली अनेक पातकं नाहीशी होतात. म्हणून एकैकम अक्षरम पुंसाम महापातकनाशनम, असं आपल्याला खात्री या बुधकौशिक ऋषींनी दिलेली आहे. असा ज्यांचा प्रभाव आहे त्यांचं आपण ध्यान केलं तर जी मूर्ती डोळ्यासमोर येते तिचं वर्णन श्री बुधकौशिक ऋषी पुढे करतात. आणि पुन्हा पुढच्या श्लोकामध्ये असं म्हणतात, ध्यात्वा नीलोत्पल श्यामम रामम राजीवलोचनम. म्हणजे याचा पुन्हा अर्थ बघा की निळ्या जळामध्ये उगवलेल्या सुंदर कमळाप्रमाणे आरेखित अशी देहसंपदा असलेले श्यामवर्णी प्रभू रामचंद्र, त्यांच्या लोचनांचा आकार एखाद्या कमलपत्राप्रमाणे आहे. ज्यांच्या मस्तकावरील जटा एखाद्या मुकुटाप्रमाणे आहेत, किंवा ज्यांनी जटेचाच मुकुट आपल्या डोक्यावरती धारण केलेला आहे, आणि ज्यांच्या मस्तकावरील जटा एखाद्या मुकुटाप्रमाणे भासत आहेत, आणि जानकी देवी आणि भ्राता लक्ष्मण यांच्या सहित जे विराजमान आहेत, अशा श्री रामचंद्र प्रभूंचं आपण आता ध्यान करतो आहोत. म्हणून ते पुन्हा आपल्याला रामचंद्रांच्या जवळ या ध्यान श्लोकांच्या रूपाने घेऊन जातात. म्हणून ते म्हणतात, चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुटमंडितम. अक्षरशः जटांचा मुकुट आणि ते मंडित आहेत. म्हणून हे प्रभू रामचंद्र जे अजन्म आहेत, म्हणजे ज्यांचा जन्म पण नाही आणि अंत पण नाही, असे ते प्रभू रामचंद्र आहेत. सर्व साक्षी आहेत आणि एखादी गोष्ट घडताना जसं साक्षी पाहू शकतो, म्हणजेच त्याचं अस्तित्व त्या घडणाऱ्या गोष्टीपासून भिन्न असतं. म्हणजेच तो त्या घडणाऱ्या गोष्टी आधी आणि नंतरही पाहत असतो, आणि त्याचं अस्तित्व घडणाऱ्या गोष्टीहून भिन्न असल्यामुळे आधी आणि नंतरही तो साक्षी असतो. या अर्थाने परम ईश्वर परमात्मा या जगताचा साक्षी, कारण तो हे जग निर्माण होण्यापूर्वीही होता, हे जग निर्माण झाल्यानंतरही तो आहे, आणि या जगाचा प्रलय झाल्यानंतरही तो राहणार आहे. म्हणून कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. तो परमात्मा, तो परमेश्वर या जगताचा साक्षी आहे. आणि म्हणून तो या जगाच्या आधी आणि नंतर आहे, आणि विनाशानंतरही आहे, अंती पण असणार आहे. आणि म्हणून त्याला इथे अजन्मा असं म्हटलेलं आहे. विष्णू सहस्रनामामध्ये पण अजन्मा असं नाव आलेलं आहे. म्हणून ते जन्म आणि अंत नसलेला अजन्मा असे हे अजन्म प्रभू हाती काय घेतले त्यांनी तर खड्ग, तुण म्हणजे तुणीर अर्थात बाण असलेला भाता आणि धनुष्य घेऊन ते बसलेले आहेत. आणि सदैव शस्त्रसज्जता
ही त्यांच्या ठिकाणी आहे, कारण वीराचं ते द्योतकच आहे. वीर म्हटलं की सदैव शस्त्र सज्जता असायलाच पाहिजे. हे प्रभू जे आपल्या सहज लीलांनी राक्षसांचा, दुर्जनांचा, दुष्टांचा संहार करून या संपूर्ण जगाला पापमुक्त, भयमुक्त करण्यासाठी या भूवर आपल्या कल्याणाकरता अवतीर्ण झालेले आहेत. अवतीर्ण होणं, अवतार म्हणजे काय? वरून खाली येणं. अवतृ असा धातू आहे तिथे. म्हणून संगीतामध्ये असताना अवरोह, आरोह आणि अवरोह असे दोन शब्द असतात. सारेगम पदनी सा आरोह झाला, सानिध प मगरेचा अवरोह झाला. अव म्हणजे वरून खाली येणे, अवरोह. आरोह म्हणजे वरती जाणे. तर अवतार हा शब्द त्याच्याकरताच आहे की तो वरती द्यूलोकात स्वर्गात असलेला परमेश्वर आमच्या कल्याणाकरता म्हणून अवतीर्ण झाला या पृथ्वी तलावरती, राक्षसांचं निर्दालन करून भक्तांचं रक्षण करण्याकरता आणि मानवांना मोक्ष देण्याकरता तो अवतीर्ण झाला. अशा प्रभूंचं मी या रामरक्षा स्तोत्र मंत्र म्हणणारा, ध्यान करणार आहे आणि त्या रामचंद्रांचा मी जप करणार आहे. असा या 3 श्लोकांचा अर्थ आहे. पुढचे श्लोक येतात. राम रक्षाम पठेत प्राज्ञः पापघ्नीम सर्व कामदाम. आणि मग पुढे या रामरक्षेतला कवच भाग सुरू होतो. या रामरक्षेमध्ये एक स्तुती भाग आहे, एक कवच भाग आहे, एक छंद ऋषी नावाचा एक भाग आहे आणि एक फलश्रुती नावाचा भाग आहे. प्रत्येक भागाचा आपण वेगवेगळा विचार करणार आहोत. आज जे जोडलेले आहेत कालच्यापेक्षा जरा थोडी जास्ती संख्या दिसते मला आज. काल जरा खूपच कमी लोक होते, पण आज जरा जास्ती संख्या दिसते. जरा बरं वाटलं मला. पण याहीपेक्षा अधिकाधिक संख्येने जर का आपण जोडले गेलात तर याहीपेक्षा विस्तृत असे एक सांगायला पण आनंद होईल की अनेक श्रोते असले म्हणजे वक्त्याला सुद्धा बोलायला एक आनंद मिळतो आणि वेगवेगळं आपोआपच तुमच्या सगळ्यांची स्पंदनं माझ्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्याप्रमाणे तो विषय पुढे पुढे असा विस्तृत वर्णन केला जातो. असा श्रोता आणि वक्ता याचं एक काही नातं आहे. जरी आपण डिजिटलमधनं हे करत असलो तरी सुद्धा ते एक ऋणानुबंध असतातच. आणि म्हणून उद्या पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती की उद्या पण असं आपल्याला ही रामरक्षा पूर्ण होईतोपर्यंत माझ्या अंदाजे हनुमान जयंतीपर्यंत मी ही रोज प्रवचन करण्याचं ठरवलेलं आहे. आणि समजा वेळ उरला तर रामरक्षा झाल्यानंतर भीमरूपी स्तोत्र हेही मला उलगडून आपल्याला सांगायचं आहे. बघूया कितपत पुढे जाता येते, त्याप्रमाणे आपण ठरवूया. आज जी काही प्रवचन सेवा झाली ती या प्रभू रामचंद्रांच्या नवरात्रामध्ये द्वितीयेला दुसऱ्या दिवशी ती सेवा संपन्न झाली. झालेली माझी सेवा मी त्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करतो. आपणही सगळ्यांनी प्रभू रामचंद्रांना मनापासून नमस्कार करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ बजरंग बली की जय. मंगलमूर्ती